बघा विद्यार्थी मित्रांनो, परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. कशा आहात मित्रांनो तुम्ही? आता एकदम मजेत ना? पहा मित्रांनो, आपण घेऊन आलेलो आहोत सध्या आता बीकॉम फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला एनईपी फायनान्शियल अकाउंट. काय चालू आपलं फायनान्शियल अकाउंटला? लेजर बुक्स. कोणतं बुक्स? लेजर बुक्स. पहिले आपल्या जनरल एंट्र्या झालेल्या आहेत मित्रांनो, भरपूर एंट्र्या झालेल्या. तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. एकदम मजेमध्ये तुम्हाला त्या सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकदम परफेक्ट मार्क मिळतील याची मला गॅरंटी आहे. सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे. एक एवढंच आहे की तुम्हाला ते गुड परचेस किंवा परचेस सेल असं लिहा असं सांगितलेलं आहे. आता बघा लेजर बुक्स मध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, भरपूर जास्त तुम्हाला लेजर अकाउंट ओपन करावं लागतात. त्यासाठी मला आहे की नाही 2 व्हाईट बोर्ड लावा लागले. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता कसं आहे की तुम्हाला पहिले एंट्री दाखवतो मी करून, नंतर मग आपण त्याची लेजर अकाउंट ओपन करूया. तर आता हे सेकंड लेक्चर आहे. तर तुम्हाला यानंतरचे जे काही लेक्चर येणार त्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी एंट्र्या सांगणार नाही. एंट्र्या तुम्हाला मनामध्ये करावं लागत असतात आणि परीक्षेमध्ये सुद्धा कधी त्यांना लेजर अकाउंट विचारलं तर तुम्हाला एंट्र्या स्वतः करावं लागतात आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे लेजर अकाउंट ओपन करावं लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं की लेजर अकाउंट डायरेक्ट कसे करायचे ते नंतर आपण बघूया. तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मी आखणी केलेली आहे की नाही? तर आखणी केलेली असल्यामुळे बघा आता मित्रांनो, आता मग सर एक्झाम्पल कुठे आहे? आता तुम्ही एक्झाम्पल कसं सांगताल? तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला एक्झाम्पल देतोय. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, काहीच हरकत नाही. स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला एकदम परफेक्ट काय मिळणार आहे? एक्झाम्पल मिळणार. बघा आता हे जे एक्झाम्पल दिसते, आता हे माझं बुकलेट आहे माझं परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉलोइंग ट्रान्झॅक्शन आर ऑब्टेन इन द बुक्स ऑफ महेश फॉर जुलै 2000 आहे की नाही मित्रांनो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला याचं काय करायचं, स्क्रीनशॉट काढायचा आहे. तर तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन, लवकरात लवकर, म्हणजे मग मी तुम्हाला शिकवताना तुम्हाला समजेल. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं त्यांनी? जनरल एंट्र्या सांगितल्या, कॅश अकाउंट सांगितलं, गुड्स अकाउंट सांगितलं. तर मी तुम्हाला परचेस आणि सेल अकाउंट सांगतो या गणितामध्ये, कारण की आपण गुड्सचं अकाउंट बघितलेलं आहे. डिस्काउंट अकाउंट, अमोल अकाउंट, अविनाश अकाउंट आणि त्यांनी हे ट्रायल बॅलन्स सुद्धा दिलेला आहे. तर बघूया, आता बसलं किंवा झालं तर आपण ट्रायल बॅलन्स बघू, नाही तर नेक्स्ट लेक्चरला सांगतोच मी तुम्हाला. बघूया, काहीच हरकत नाही. तर ह्या संपूर्ण एंट्र्या ज्या दिलेल्या आहेत त्या बघूया. आता त्यांनी दिलेल्या फर्स्ट नंबरला तुम्हाला गुड्स परचेस 5% डिस्काउंट कॅश. त्यानंतर गुड परचेस फ्रॉम अमोल, ही अमाऊंट दिलेली आहे या बाजूला तुम्हाला 50,000. कॅश सेल दिलेला 10,000, कॅश डिस्काउंट सुद्धा सांगितलेला आहे त्यांनी 2,50,000. आणि हे बघा आता ह्या ज्या एंट्र्या आहेत फुल सेटलमेंटच्या, पेड अमाऊंट टू अमोल 48,000 अँड डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम हिम ₹2,000. हे डिस्काउंटची एंट्री सुद्धा आहे. फुल सेटलमेंटची एंट्री मी शिकवली होती तुम्हाला, ती आहे. आणि त्यानंतर रिसिव्ड अमाऊंट सुद्धा दिलेला आहे फ्रॉम अविनाश 79,000 अँड डिस्काउंटची, ही सुद्धा आता आपल्याला एंट्री आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो एकदम चांगल्या पद्धतीमध्ये. तर ह्या एंट्र्या तुम्हाला एकदम छान पद्धतीमध्ये मी आता समजून सांगतो. आणि लेजर अकाउंटची सुद्धा आखणी केलेली आहे. आता आपण डेट पर्टिक्युलर अमाऊंट हे सुद्धा आखणी केली. तर यामध्ये सुद्धा एंट्र्यांमध्ये सुद्धा आपण डेट पर्टिक्युलर आणि हा असतो तुमचा लेजर फ्लोअर. तर पेपरमध्ये तुम्हाला ह्या सुरुवातीला एंट्र्या कराव्या लागतात आणि त्याच्यावरून तुम्हाला लेजर अकाउंट हे तयार करावं लागत असते. हे लक्षात ठेवायचं. तर आता सगळ्यात पहिले तर आपण बघूया. तर सुरुवातीला हेडिंग पाहू. नल तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा मी जनरल एंट्रीज काय करायची, पहिले आखणी करायची आहे की नाही? तर हे राहिलं का ते पाहून राहिलो तुम्ही. तर बघा, जनरल एंट्री इन द बुक्स ऑफ, कोण सांगितलं होतं, कोण दिलं होतं आपल्याला? महेश आहे ना, महेश. त्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ महेश, यांच्या बुक्स मध्ये आपण त्या जनरल एंट्र्या दाखवत आहे. तर फर्स्ट नंबरला एंट्री दिलेली आपल्याला 1 जुलै गुड्स. बघा तुम्हाला लिहून सुद्धा दाखवतो मी वाटल्यास. गुड परचेस शॉर्टकट मध्ये 5% डिस्काउंट सांगितलं त्यांनी. 5% काय सांगितलं? डिस्काउंट. गुड परचेस काय दिलेलं आपण? गुड्स परचेस. आता तुम्ही गुड परचेस लिहा किंवा मग आपल्याकडे कमशील परचेस म्हणजे कमशील म्हणजे येत का आहे? फर्स्ट किती जुलै दिलेलं आहे? 1 जुलै 2000 बाय
बाय काय राहणार सांगा पटकन विद्यार्थी मित्रांनो, गुड्स परचेस म्हणजे तुमच्याकडे गुड्स येणार आहे. काय येणार आहे? गुड्स येणार आहे. काय येणार आहे मित्रांनो? गुड्स. म्हणजेच तुम्ही काय करा, परचेस अकाउंट लिहा किंवा मग गुड्स अकाउंट लिहा, दोन्हीही चालते, असं काहीच हरकत नाही. मी तुम्हाला दाखवतो. गुड्स अकाउंट डेबिट म्हणजेच परचेस अकाउंट डेबिट. परचेस अकाउंट डेबिट ज्यावेळी असेल, परचेस अकाउंट काय असेल, ज्यावेळी डेबिट असेल त्यावेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. परचेस म्हणजे आपण वस्तू परचेस केलेली आहे तर आपल्याला त्या व्यक्तीला काय द्यावं लागते? कॅश द्यावं लागते. डिस्काउंट काय राहणार? रिसिव्ड राहणार. डिस्काउंट काय राहणार? रिसिव्ड. म्हणजेच टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट आणि टू काय देणार आपण त्या व्यक्तीला? कॅश अकाउंट क्रेडिट. बीइंग गुड्स purchase and 5% डिस्काउंट. ओके. आता तुम्ही हे डिस्काउंटचं स्पेलिंग पूर्ण लिहून घ्या, सांगितलेलंच आहे तुम्हाला. तर 5% डिस्काउंट. आपण गुड्स कितीला परचेस केलेला आहे? त्यांनी दिलेला 1 लाख. तुम्ही स्क्रीनशॉट काढला ना, त्याच्यावरती बघून घ्या, तुम्ही लिहून घ्या. 1 लाख म्हणजे किती? 1 लाख. याच्यावरती 5%. किती पर्सेंट? 5%. मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे कसं काढतात. 20 कट करा, 20 कट करा. 1000 राहिले. किती राहिले? 1000. म्हणजेच 5 चा 5. 5 चा 5 म्हणजेच किती आलं तुमचा? डिस्काउंट येणार आहे तुम्हाला 5000. म्हणजेच त्या व्यक्तीला आपल्याला पैसे किती द्यावे लागतात? 95,000. किती द्यावं लागते? 95,000. 1 लाख मधून 5,000 मायनस करा, 5,000 राहते. आलं का लक्षात मित्रांनो? समजलं? एकदम परफेक्ट समजलं ना? तर बघा आता मित्रांनो, आता सेकंड नंबरची जी एंट्री आहे ते बघूया. सुरुवातीला पहिल्या फर्स्ट लेक्चरला, हे सेकंड लेक्चर आपलं, फर्स्ट लेक्चरला मी तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगितलेलं आहेच. आणि त्या कोणत्या एंट्र्या होत्या? त्या साध्या गुड परचेसच्या किंवा गुड सेलच्या एंट्र्या तुम्हाला दिलेल्या होत्या की नाही? आता आपण बघूया गुड परचेस फ्रॉम अमोल. गुड परचेस फ्रॉम अमोल. मग अमोल या व्यक्तीकडनं आपण गुड्स परचेस केलेले आहेत. काय परचेस केलेले आहे? गुड्स. मग बाय. बघा, गुड परचेस म्हणजे आपल्याकडे काय येणार आहे? गुड्स येणार आहे. मग येणारी गुड्स काय करायची? डेबिट करायची. परंतु नेम दिलेलं असेल, नाव दिलेलं असेल तर कोणता व्यवहार राहतो? उधारीचा व्यवहार राहतो. म्हणजे कोणतं ट्रान्झॅक्शन राहणार? ते उधारीचे ट्रान्झॅक्शन राहणार आहे की नाही? उधारीचे ट्रान्झॅक्शन राहणार. म्हणजेच बघा, परचेस किंवा गुड्स अकाउंट डेबिट. दोन पैकी तुम्ही कोणतं एक नाव लिहा. परचेस लिहा किंवा गुड्स लिहा, चालेल, काहीच हरकत नाही. टू डिस्काउंट. डिस्काउंट आहे का? नाही, यामध्ये डिस्काउंट नाही. उधारीचा व्यवहार दिलेला त्यांनी फक्त अमोल. अकाउंट क्रेडिट बीइंग गुड्स परचेस फ्रॉम अमोल. कितीला गुड्स परचेस केला आपण त्याच्याकडनं? 50,000. 50,000. कितीला परचेस केल्या? 50,000. 50,000. ओके, समजलं मित्रांनो? आलं लक्षात? आता थर्ड नंबरला दिलेला त्यांनी 15 जुलै. किती दिले आपल्याला? 15 जुलै म्हणजेच 15 जुलै. हे बघा, 15 जुलै 2000 आहे ना? मग कॅश सेल और कॅश सेल 10%. हे बघा, कॅश सेल्स 10% डिस्काउंट अशी एंट्री दिलेली आहे. मग आता कॅश म्हणजे पैसा विकला जातो का? अरे नाही मित्रा, कॅश ही सेल होत नसते. कॅश ही सेल होत नसते. मग आपली कॅश सेल होत नसेल, कॅश ही सेल होत नसेल, तर मग आता कॅश सेल म्हणजे आपण काय सेल केलेलं आहे? गुड्स सेल केलेलं आहे. काय सेल केलेलं आहे? गुड्स सेल केलेलं आहे की नाही? गुड्स सेल केलेलं आहे. म्हणजेच आपल्याकडे काय येणार आहे? कमसेल काय राहणार? कॅश राहणार. कमसेल काय राहणार? कॅश. येत असेल तर डेबिट. कॅश कमसेल असेल तर डेबिट करायची. गोज आउट असेल तर क्रेडिट करायची. कमसेल असेल तर डेबिट. कॅश काय होणार आहे? बाय कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट बाय डिस्काउंट अलाउड. आता अलाउड होणार. काय होणार आहे? हे अलाउड. मग अलाउड का बरं होणार आहे सर? कारण की आपली शॉप आहे आणि आपण त्या व्यक्तीला काय करत आहे? माल सेल करत आहे. तर आपण त्या व्यक्तीला डिस्काउंट काय करणार? देऊ. काय करू? देऊ. त्या व्यक्तीला देणार. त्या व्यक्तीला देणार. म्हणजेच मग सेल्स अकाउंट क्रेडिट करा.
किंवा तुम्हाला वाटत असेल तर गुड्स लिहिलं तरी चालेल, कारण की मी पहिले सुरुवातीला गुड्स शिकवलेलं आहे. तर गुड्स अकाउंट किंवा सेल अकाउंट असं दोन पैकी एक नाव लिहा. बिंग गुड्स सोल्ड, फक्त गुड्स सोल्ड किंवा कॅश सेल असं लिहिलं तरी चालते. आणि 10% डिस्काउंट आहे. किती पर्सेंट डिस्काउंट आहे? 10% डिस्काउंट. मग आता 10% डिस्काउंट अलाउड आहे. किती आहे दिलेलं? 2,50,000. 2,50,000. बघा मित्रांनो, किती पर्सेंट? 10%. कसं काढायचं? 20 कट 20 कट 2,500 इंटू 10. 10,0,0 10,0,0 10,5 50 हा 0, 10,2 20 आणि 5 25,000. किती येणार आहे? 25,000. म्हणजे डिस्काउंट दिलेला आपण त्या व्यक्तीला 25,000. आणि कितीचा पूर्ण गुड सेल केलेला आहे? 2,50,000. 2,50,000. 2,50,000 मायनस 25,000 किती येणार आहे मित्रांनो? मायनस केल्यावर सांगा. 2,25,000. आला का लक्षात? समजलं? बघा हे झाल्या 3 तुम्हाला एंट्री दिलेल्या आहेत. जास्त एंट्री मी घेतलेल्या नाही आहेत. तुम्हाला समजणार असंच लेजर अकाउंट तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर 20 जुलै पेड अमाऊंट टू अमोल 48,000. बघा, वाटल्यास मी तुम्हाला इथे लिहून देतो. तुम्हाला आहेच त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट तुम्ही काढलेलाच आहे. पेड अमाऊंट म्हणजेच मी काय केलेलं आहे? पेड अमाऊंट केली. किती पेड केली म्हणते तो? टू अमोल 48,000. किती अमाऊंट पेड केलेली आहे? 48,000. मग आता या अमोलला मी पेड केली. काय केलेली आहे? पेड. तर 48 डिस्काउंट रिसिव्ड. आता पेड मी केल्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड त्यांनी काय म्हटलेलं? फ्रॉम हिम. मग याचा काय राहतो? खूप जास्त त्याच्यामध्ये फरक राहतो. तर ज्यावेळी आपण पेड करत असतो म्हणजे याचा अर्थ कॅश काय आपली गोज आउट आहे. कॅश काय आपली गोज आउट आहे. कॅश काय आपली गोज आउट. जाणारी कॅश काय करायची? क्रेडिट. किती डेट दिलेली आहे आपल्याला? डेट त्यांनी हे बुकलेट हातातच ठेवावं लागते. नाही तर ते 20 जुलै, कारण की आता त्याच्यावरती लिहिलेलं नाही आहे त्यामुळे. एक्झाम्पल तर तुम्हाला मी स्क्रीनशॉट काढायला दिलेलंच होतं. पेडचा हे डायरेक्ट दाखवायची. मग नाही समजलं तर कॅश अकाउंट क्रेडिट. आणि बाय कोणाला अमाऊंट दिलेली आहे? अमोल अकाउंट डेबिट. अमोल अकाउंट डेबिट. तर बघा, या व्यक्तीकडनं मी माल परचेस केला होता. काय केला होता? माल परचेस केला होता. आज उधारीमध्ये. आज मी त्याला 20 जुलैला त्याला कॅश देत आहे. त्याच्याकडनं 50,000 काय केले होते? अमाऊंट आपण माल परचेस केला होता. गुड्स परचेस केले होते ना. परंतु त्या व्यक्तीला आपण 48,000च दिले. किती कॅश दिली आपण? 48,000. किती दिली? 48,000. याचा अर्थ आपल्याला डिस्काउंट किती मिळालं? टू डिस्काउंट रिसिव्ड झालं ना. ज्यावेळी आपण ज्यावेळी आपण कॅश पेड करू तेव्हा आपल्याला डिस्काउंट रिसिव्ड होणार. जेव्हा आपण कॅश पेड करू तेव्हा डिस्काउंट रिसिव्ड होणार. जेव्हा आपण कॅश पेड करू तेव्हा डिस्काउंट रिसिव्ड होणार. हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच 2,000. कितीचं? 2,000. 50,000. आणि गणितात एक्झाम्पल मध्ये समजा तिथं दिलं नसेल, फक्त 50,000 आपण वरती दाखवलेलं आहे आणि खाली एंट्री मध्ये फक्त 48,000 दाखवलेलं आहे, तर तुम्हाला समजून घ्यावं लागेल की कोणत्या डेटमध्ये आपण कितीचा माल परचेस केलेला होता, कितीचा गुड्स परचेस केल्या होत्या, ह्या तुम्हाला समजून घ्यावं लागतील. तर आता या एक्झाम्पल मध्ये दिलं होतं त्यांनी आपल्याला, आहे की नाही? त्यामुळे बिंग लिहायचं इथं. बिंग पेड अमोल पेड अमोल and डिस्काउंट रिसिव्ड. आलं लक्षात? त्यानंतर बघा, आता समजलं मित्रांनो एकदम सोप्या भाषेमध्ये. त्यानंतर गुड सोल्ड टू अविनाश. मग आता गुड सोल्ड केलेल्या आपण काय केलेल्या? गुड सोल्ड. मग गुड सोल्ड केलेल्या असेल तर आपल्याकडे काय येणार आहे मित्रांनो? सांगा. गुड सोल्ड येणार आहे. गुड सोल्ड किती डेट आहे? 25 जुलै. बघा, गुड सोल्ड आहे ना. मग गुड सोल्ड म्हणजे आपल्याकडे काय येणार आहे? कॅश अकाउंट डेबिट. आणि टू सेल्स किंवा गुड्स अकाउंट
क्रेडिट बीइंग गुड्स सोल्ड, गुड्स काय करायचं सोल्ड, आणि सॉरी उधारीचा व्यवहार आहे मित्रांनो, हा कोणता व्यवहार आहे उधारीचा. गुड सोल्ड टू अविनाश, अविनाश आहे याचा अर्थ गुड सोल्ड टू अविनाश, इथं अविनाशचं नाव येणार अविनाश, कोणाचं नाव येणार अविनाश. मोठ्या अक्षरात लिहू का थोडं बघा, मोठ्या अक्षरात लिहून दाखवतो अविनाश, आता दिसते सर, ओके दिसते हा. बाय अविनाश अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट क्रेडिट, सेल करा किंवा गुड्स करा दोन्हीही चालेलं, काहीच फरक पडत नाही. तुम्हाला मग तिथं एक लेजर अकाउंट आपण एक्स्ट्रा ओपन करणार आहोत, कारण की ते सेल आणि परचेसचं, काही की शिक्षक लोक भरपूर शिकवतात किंवा मित्रांना त्या समजत नाही, सरांनी गुड्सच शिकवलं म्हणून त्यासाठी. त्यानंतर दिलेला आपल्याला बघा आता रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम अविनाश, म्हणजे त्या ह्या 30 जुलैला टू इथं अविनाश 30 जुलै 30 जुलै किती 30 जुलै. मग आता या अविनाशनी 30 जुलैला आपण जो गुड्स सेल केल्या होत्या त्याची आपल्याला कॅश दिली, त्याने काय केली आपल्याला कॅश दिली. मग कॅश ही कम सील आहे, कॅश काय आहे कम सील, कॅश काय आहे कम सील. मग कम सील असेल तर डेबिट, कॅश कम सील असेल तर डेबिट करायची, कॅश कम सील असेल तर डेबिट करायची. मग बाय कॅश अकाउंट डेबिट बाय डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू अविनाश अकाउंट क्रेडिट बीइंग, काय लिहिसान तुम्ही बीइंग कॅश रिसिव्ड फॉर अविनाश अँड डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट काय लिहायचं अलाउड, आणि हे टोटल काय करायचं तुम्हाला बंद, टोटल काय करायचं हे क्लोज करायचं, काय करायचं मित्रांनो क्लोज करायचं आहे की नाही. अलग लक्षात बघा आता, हा इथं आता आपली अमाऊंट राहिल्यात लिहायचं. तर बघा अविनाश कडनं 25 जुलैला आपण कितीचा गुड्स सेल केलेले आहे अविनाशला गुड्स सेल केले 80,000, म्हणजे 80,000चे. कितीच्या सेल केल्या विद्यार्थी मित्रांनो 80,000चे, हे 80,000 केल्या की नाही. अरे 80,000च्या गुड्स काय केल्या सेल केल्या, मग त्याला सेल केल्यानंतर त्याने 30 जुलैला आपल्याला कॅश दिली, तर फुल सेटलमेंट त्याला काय केलं आपण डिस्काउंट दिलं. मग डिस्काउंट कितीचं दिलं म्हणते तो रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम अविनाश 79,000, म्हणजे त्याच्याकडनं कॅश आपल्याला फक्त 70,000ची काय झालेली आहे रिसिव्ड झालेली आहे, म्हणजे आपण त्याला डिस्काउंट काय करणार देणार आहोत. डिस्काउंट 1,000 रुपीज, किती 1,000, आणि एकूण टोटल कितीचा माल सेल केला आपण 80,000 रुपीजचा. कितीचा माल सेल केला 80,000 रुपीजचा. अलग लक्षात मित्रांनो बघा, ह्या झालेल्या आहेत तुमच्या एंट्र्या संपूर्ण. आज डिस्काउंटच्या सुद्धा एंट्री मी तुम्हाला त्याच्यामध्ये लेजर मध्ये सांगत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अलग लक्षात मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास काय करायचं लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करा. आणि मला कमेंट्स करून सांगा मित्रांनो की तुम्हाला व्हिडिओ कसाला वाटतो आणि गणित कसे वाटतात एकदम. बघा आता मी आखणी केलेलीच आहे, तर आता कशा पद्धतीची तर बघा सर आखणी लेजर अकाउंटचे किती अकाउंट ओपन करायचे, कसे करायचे, हे कसं लक्षात घ्यायचं हे समजून सांगत आहे. बघा लक्ष द्या, इथं कोणता अकाउंट दिलेला आहे पहिले बाय परचेस किंवा गुड्स अकाउंट. मग आपण आता पहिल्या लेक्चरला आपण गुड्स अकाउंट ओपन केलं होतं, तेच पद्धत आहे, ते सेम आहे. तर परचेस अकाउंट हे भरपूर सारे शिक्षक लोक परचेस शिकवतात किंवा बुक्स मध्ये परचेस दिलेले असते, मुलं कन्फ्यूज होतात, त्यामुळे मग मी आता परचेस अकाउंटच सांगतो आहे. डेट पर्टिक्युलर अमाऊंट, नियमाप्रमाणे गुड्स अकाउंट ओपन करायला पाहिजे. टॅलीमध्ये गुड्स अकाउंट दिलेलं असते, असं काहीच नाही. पर्टिक्युलर अमाऊंट आणि डेट पर्टिक्युलर आणि हे अमाऊंट. बघा इथं लिहायचं डेबिट, इथं लिहायचं क्रेडिट, इथं लिहायचं डेबिट, हे इथं क्रेडिट, इथं लिहायचं डेबिट, इथं लिहायचं क्रेडिट. मी हे राहू दिलं काय पहा पुन्हा, इथं लिहायचं डेबिट, इथं लिहायचं क्रेडिट, हे क्रेडिट आणि हे या बाजूला
डेबिट. म्हणजे तुमची ही जी बाजू असते हे डेबिट आहे आणि हे कोणती आहे क्रेडिट. ते डेबिट हे क्रेडिट, ते डेबिट हे क्रेडिट. अलग लक्षात समजलं ना. आता पहा मित्रांनो, आता याचे जे लेजर अकाउंट आहे पहिल्या नंबरला, आता हे किती अकाउंट ओपन करायचे एखादा एक्स्ट्रा अकाउंट लागेल. पहा बघू आता बाय परचेस अकाउंट है ना. तर मग परचेस सुरुवातीला हे परचेस अकाउंट टाकून देऊ आपण. परचेस अकाउंट ओके. त्यानंतर डिस्काउंट आहे ना. तर पहिले से डिस्काउंटचं दिलेलं आहे ना. हे डिस्काउंटच्या पहिले कॅश टाकत असतात. पण टाकत असतात सुरुवातीलाच कॅश दाखवत असतात, मग दाखवा लागते तुम्हाला बाकीचे सगळे. तर ही इथं कॅश घेऊ आपण, हे कॅश अकाउंट. इथं घेऊ आपण सेल्स अकाउंट, म्हणजे हा सेल अकाउंट, सेल येणार आहे ना, सेल्स अकाउंट. त्यानंतर बघा आता हे डिस्काउंट अकाउंट. तर इथं आपण डिस्काउंट अकाउंट. तर डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट आणि डिस्काउंट अलाउड अकाउंट हे अलग अलग याची आखणी करायची नाही. विद्यार्थी मित्रांनो, यांची अलाउड आणि रिसिव्ड याची डिस्काउंटची अलग आखणी करायची नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा परचेस झालं, डिस्काउंट झालं, कॅश पण झालं, परचेस झालं. अमोल अकाउंट इथं दाखवू आपण आता. अमोल अकाउंट हे अमोल अकाउंट. त्यानंतर अमोलचं झालं, कॅश झालं, डिस्काउंट झालं, सेल पण झालं. आखणी केली ना सेलची, अमोल अकाउंटची आखणी केली, डिस्काउंट झालं, कॅश पण झालं. अविनाश राहिला, कोणता अकाउंट राहिला आपला अविनाश अकाउंट. अविनाश अकाउंट चला, अविनाश अकाउंट. त्यानंतर सेल अकाउंट आहे ना, सेल म्हणजेच गुड्स अकाउंट. तर सेल अकाउंट झालं, कॅश झालं, डिस्काउंट झालं, अविनाश झालं, अकाउंट संपले, एकदम परफेक्ट झालेत. मित्रांनो पहा आता लक्ष द्या, तुम्हाला हे समजले पाहिजे आहे की नाही. तर तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगतो मी तुम्हाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर एकदम सोप्या आणि साध्या भाषेत परचेस दिलेला आहे. परचेस अकाउंट दिलं ना, त्या परचेस अकाउंटच्या डेबिट मध्ये, परचेस अकाउंटच्या डेबिट बाजूला, परचेस अकाउंटच्या डेबिटला अमाऊंटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, लक्ष द्यायचा आता. त्याच अकाउंटमध्ये त्या अकाउंटचं नाव येत नसते, त्याच अकाउंटमध्ये त्याच अकाउंटचं नाव येत नाही. परचेस अकाउंटच्या डेबिट मध्ये या दोघांचे नाव लिहायचे. परचेस अकाउंटच्या डेबिटला या दोघांचे नाव. हे बघा परचेस अकाउंट आहे, हे 1 जुलै 2000 आहे ना. तर 2 या बाजूला 2 डिस्काउंट रिसिव्ड किती आहे मित्रांनो 5000. आणि 2 कॅश अकाउंट, 2 डेट हेच 2 कॅश अकाउंट 95,000, म्हणजे याची अमाऊंट आपण लिहिली. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळी डिस्काउंट दिलेलं असेल, त्यावेळी ही जी 1 लाखची जी अमाऊंट आहे ही कोणत्याच ठिकाणी येणार नाही. ही अमाऊंट कोणत्याच ठिकाणी येणार नाही. अलग लक्षात पहा आता, ही अमाऊंट येणार नाही. तर परचेसच्या डेबिट बाजूला हे दोन्ही पण लिहिले का नाही तुम्ही, डिस्काउंट रिसिव्ड आणि कॅश रिसिव्ड, याची ऍडिशनल 1 लाख झाली. 1 लाख झाली की नाही. म्हणून ती अमाऊंट कुठेच येत नसते. आणि हे दोन्ही याचे अकाउंट काय असतात, वेगवेगळे असतात, म्हणजेच अलग अलग असतात. म्हणजेच त्यांचं काय असते, डिस्ट्रीब्युशन केलेलं असते, म्हणजे वर्गीकरण केलेलं असते वेगवेगळ्या साईडला. तर डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट काय क्रेडिट आहे. तर डिस्काउंट अकाउंट मध्ये परचेसचं नाव लिहायचं. कोणाचं नाव लिहायचं, परचेसचं. परंतु अमाऊंट कोणाची दाखवायची, ही दाखवायची 5000, कारण की डिस्काउंट आपल्याला ती रिसिव्ड झालेला आहे 5000. मग का 50,000 किंवा 1 लाख म्हणजे 1 लाख लिहिणार आहोत का आपण डिस्काउंटला, नाही. म्हणून मग डिस्काउंट अकाउंट मध्ये 5000 ही अमाउंट दाखवावी लागते. देखिए बच्चों, अभी यही पे बहुत समझने के लिए तुमको थोड़ा सा ध्यान देना पड़ेगा. आता मित्रांनो, मग आता डिस्काउंट रिसिव्ड, तर डिस्काउंट अकाउंट कोणता आहे, डिस्काउंट हे आहे बघा, हे डिस्काउंट अकाउंट आहे. तर डिस्काउंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कोणत्या बाजूला, क्रेडिटला. इथं तुम्ही हे डेबिटला लिहिलं होतं, आता डिस्काउंटच्या क्रेडिटला परचेसचं नाव लिहायचं. डेट 1 जुलै, डिस्काउंट 2000. बघा इकडे बाय लिहायचं, परचेस रिसिव्ड किती 5000. किती मित्रांनो 5000 आहे की नाही. हे 5000 लिहिलं. आता 2 कॅश अकाउंट, तर कॅशच्या क्रेडिट बाजूला, तर हे कॅश अकाउंट आहे, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला 1 जुलै 2000.
2000 बाय परचेस सॉरी परचेस अकाउंट 95,000 95,000 95,000चा माल परचेस केला ना आपण. मग ही अमाऊंट कुठे आलेली आहे का मित्रांनो? पहा, लक्ष द्या. एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगत आहे. आली का मित्रांनो? नाही. समजलं? नसेल समजलं कमेंट्स करा, सांगा. आणि माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे, त्याच्यावरती मला मेसेज करा, चालेल, काहीच हरकत नाही. त्यानंतर बघा 10 जुलै बाय परचेस अकाउंट डेबिट टू अमोल अकाउंट क्रेडिट. मग परचेस अकाउंट डेबिट आहे, तर परचेसच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं? परचेस अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव? अमोलचं नाव. परचेस अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं? अमोलचं नाव. मग परचेस अकाउंट, मग परचेस अकाउंट हे दिसलं का? परचेसच्या डेबिटला अमोलचं नाव, हे परचेस अकाउंट. इथं किती येणार? 10 जुलै टू परचेसच्या डेबिट मध्ये अमोलचं नाव, अमोल 50,000. किती आहे? 50,000. त्यानंतर बघा हे परचेस आहे, हे परचेस आहे आणि हे कॅश दिलेले आहे ना. एंट्री त्याच आहेत 3-4. त्याच पुन्हा 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 म्हणजे त्यांना पैसे दिले, पैसे घेतले, डिस्काउंट दिलं, तेच. त्यानंतर बघा आता आहे की नाही, परचेस 50,000 दाखवले आपण. आता अमोलच्या क्रेडिटला, कोणाच्या? अमोलच्या क्रेडिट मध्ये कोणाचं नाव लिहायचं? परचेसचा. अमोलच्या क्रेडिट बाजूला, हे अमोलच्या क्रेडिटला डेट किती आहे मित्रांनो? 10 जुलै 2000 बाय परचेस अकाउंट, चेस अकाउंट 50,000. किती आहे मित्रांनो? 50,000. खूप लक्ष द्यावं लागते अमाऊंट लिहिताना. अमाऊंट तुमची चुकली तर गणित चुकते आपलं, म्हणून लक्ष द्यावं लागते. तर परचेसच्या डेबिट बाजूला बघा, या परचेस अकाउंटच्या डेबिट मध्ये अमोलचं नाव लिहिलं. बघा, परचेस अकाउंटच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव लिहिलं आपण? अमोलचं नाव. आता अमोल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कोणाच्या? अमोल अकाउंटच्या क्रेडिटला, ते बघा, हे अमोल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला कोणाचं नाव लिहिलं आपण? परचेसचं नाव. त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहायचं नाही. त्यानंतर 15 जुलै, आता बघा हे जे सेम एंट्री झाली तशीच, बाय कॅश अकाउंट डेबिट. आता याच्यामध्ये सेल हे क्रेडिट आहे, तर ही जी अमाऊंट आहे, ही अमाऊंट कुठेच दाखवण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. ही अमाऊंट दाखवण्याची आवश्यकता नाही, कारण की तुम्ही जेव्हा सेल अकाउंट लिहिसान, सेलच्या क्रेडिटला, हे तुमचं सेल अकाउंट आहे, तर सेल अकाउंटच्या क्रेडिटला जेव्हा लिहिसान तेव्हा तुम्ही ते पूर्ण दोन्ही अमाऊंट दाखवता. तर लक्षात द्या. बाय कॅश अकाउंट डेबिट, तर कॅशच्या डेबिट मध्ये सेलचं नाव. मग हे कॅशच्या डेबिट मध्ये कोणाचं नाव? सेलचं नाव. 15 जुलै 2002 सेल्स अकाउंट 2,25,000. 2,25,000. बघा, बाय कॅश अकाउंट डेबिट किती आहे? 2,25,000. बाय टू सेल अकाउंट क्रेडिट 2,25,000. फक्त नाव काय होणार? चेंज होणार, कारण की त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव येणार नाही, त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव येणार नाही. त्यानंतर बाय डिस्काउंट अलाउड डेबिट, तर डिस्काउंट अकाउंट काय आहे? डेबिट आहे. मग डिस्काउंटच्या डेबिटला कोणाचं नाव दाखवायचं आहे? सेलचं. डिस्काउंटच्या डेबिट बाजूला, ते बघा, ते डिस्काउंट कोण आहे आपलं, आहे की नाही? या डिस्काउंटच्या डेबिट बाजूला 15 जुलै कुठे गेलं? हे आहे डिस्काउंटच्या डेबिट मध्ये 2 कोणाचं नाव येते? सेलचं नाव आहे ना. डिस्काउंटच्या डेबिटला सेलचं नाव, सेलचं नाव, सेल्स अकाउंट 25,000. बघा, सेलच्या डिस्काउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहिलं? सेलचं. कोणाचं नाव लिहिलं? सेलचं. अमाऊंट किती दाखवली? 25,000. आता सेल अकाउंटच्या क्रेडिट मध्ये या दोघांचे नाव लिहायचे. सेल अकाउंटच्या क्रेडिटला, तर हे तुमचं सेल अकाउंट आहे. मग सेल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, सेल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, या बाजूला 15 जुलै 2000. दिसते ना मित्रांनो? नसेल दिसत झूम कर जा. बाय कॅश अकाउंट किती? 2,25,000. त्यानंतर बाय डिस्काउंट अलाउड 25,000.
25,000. बघा यांची ऍडिशनल केला 2,50,000 येते. 2 लाख किती येणार 50,000. त्यामुळे या दोघांची ही जी अमाऊंट असते हे लिहिण्याची आवश्यकता नाही, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला एक्झाम्पल अजून पूर्ण पाहिजे असतील, काही एक्झाम्पल पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअपवर माझ्या व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मला मेसेज करा, तुम्हाला मी PDF सेंड करतो. हा त्यासाठी बघू. तर त्यानंतर बघा अजून एक्झाम्पल पाहिजे असतील तर तुम्ही मला मेसेज करा मित्रांनो, काहीच हरकत नाही. त्यानंतर बघा 20 जुलै 2000 आता दिलेला आहे तुम्हाला अमोल अकाउंट डेबिट. बघा आता ही एंट्री सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, ही जी अमाऊंट असते एक जी दिलेली असेल हे कुठेच येत नाही. आपण या डिस्काउंट काय रिसिव्ड आहे. मग आता सुरुवातीला अमोलच्या डेबिट बाजूला या दोघांचे नाव, कारण की हे दोन्ही काय आहे क्रेडिट आहे, हे दोन्ही पण काय आहे क्रेडिट आहे, ते दोन्ही पण काय आहे क्रेडिट आहे. मग अमोलच्या डेबिट मध्ये या दोघं डिस्काउंट क्रेडिटचं नाव अमोल अकाउंटच्या डेबिट बाजूला, अमोल अकाउंटच्या डेबिट बाजूला 20 जुलै 20 जुलै आहे ना, 20 जुलै. त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव येणार नाही टू डिस्काउंट अलाउड अकाउंट. बघा आता ते थोडस जागा नसल्यामुळे मी शॉर्टकट लिहिलं डिस्काउंट अलाउड. स्पेलिंग पूर्ण तुम्ही लिहून घ्या मित्रांनो. डिस्काउंट अलाउड किती आहे, डिस्काउंट रिच 2000 अमोलच्या डेबिट मध्ये हे अमोलचं अकाउंट आहे त्याच्या डेबिट बाजूला. आता टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट 48,000. 40 किती 8,000. आला लक्षात. बघा अमोलच्या डेबिट मध्ये या दोघांचे पण नाव लिहिले आपण, ते अमोलच्या डेबिट मध्ये या दोघांचे नाव डिस्काउंट 2000 आणि कॅश 48,000. डिस्काउंट 2000 आणि कॅश 48,000. आता बघा आता महत्वाचा आहे शाळा. डिस्काउंटच्या क्रेडिटला अमोलचं नाव 2000 सॉरी किती आहे 10 शिल्लक झाला इथं. ओके असं असते म्हणून म्हणतो लक्ष देत जा, बेरीज करसान तर चुकून जाणार. डिस्काउंटच्या क्रेडिटमध्ये डिस्काउंट ते आहे, डिस्काउंटच्या क्रेडिट बाजूला अमोलचं नाव, डिस्काउंटच्या क्रेडिटला अमोलचं नाव 20 जुलै बाय डिस्काउंटच्या क्रेडिटला अमोलचं नाव अमोल अकाउंट किती आहे, डिस्काउंटच्या क्रेडिटला अमोलचं नाव 2000 येणार आहे 2000. त्यानंतर डिस्काउंटच्या क्रेडिटला अमोलचं नाव झालं. आता कॅश अकाउंटच्या क्रेडिटमध्ये हे बघा हे कॅश अकाउंट आहे. हे कोणता अकाउंट आहे कॅश अकाउंट आहे 20 जुलै. या अकाउंटचा असाच हे असतो 20 जुलै कॅश अकाउंट अमोलचं नाव अमोल अकाउंट. किती लिहावं लागते मित्रांनो अमोलचा 48,000 असं असते मित्रांनो. तर बघा तर अशा पद्धतीमध्ये 16 लागतात हे गणित. म्हणून तुम्हाला 2 बोर्डावरती मी एकटे तुम्हाला सांगत आहे. एक पुसलं असतं आणि दुसरं लिहिलं असतं, एक पुसलं असतं दुसरं असं समजलं नसतं माझ्या मित्रांना. आणि मग म्हटलं असतं सर आम्हाला हे तुम्ही काय शिकवलं मला काही समजत नाही. म्हणून मित्रांनो सांगतो की थोडं लक्ष द्या. एकदम तुमच्यासाठी एकदम पद्धतशीर एकदम शांततेत मी सांगत आहे तुम्हाला. झाले आपली ही एंट्री झाली. आता राहिलेल्या 2 बघा लक्ष द्या. अविनाश कडला आपण माल सोड काय केला होता सेल केला होता. तर अविनाशला उधारीचा व्यवहार आहे, ट्रान्झॅक्शन कसं आहे उधारीचे. अविनाश अकाउंट डेबिट सेल अकाउंट क्रेडिट. अविनाशच्या डेबिट बाजूला सेलचं नाव अविनाशच्या डेबिटमध्ये कोणाचं नाव लिहायचं सेलचं नाव 25 जुलै टू सेल केला ना सेल्स अकाउंट. किती सेल केला आपण 80,000 80,000. अविनाशच्या डेबिट मध्ये सेलचं नाव किंवा गुड्सचं नाव. गुड्स अकाउंटची आखणी केली असते तर मग गुड्स अकाउंट मध्ये एकाच याच्यात आले असते. हे दोन्ही एकत्र आले असते, हे इथं आले असते आणि हे डेबिटला सर आले असते. हे दोन्ही एकत्र असते. तर आता मी स्पेशल दाखवलं तुम्हाला. त्यानंतर सेलच्या क्रेडिटमध्ये कोणत्या सेलच्या क्रेडिटमध्ये अविनाशचं नाव लिहायचं. या सेल अकाउंटच्या क्रेडिटला अविनाशचं नाव 25 जुलै वर्ष 23 बाय अविनाश अकाउंट 80,000. किती 80,000. आला लक्षात समजलं मित्रांनो. आता बघा हे
त्यानंतर बाय कॅश अकाउंट डेबिट आहे. मग कॅशच्या डेबिटमध्ये अविनाशचं नाव, कॅश अकाउंटच्या डेबिटमध्ये अविनाशचं नाव, या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणी सांगणार नाही. म्हणून सांगतो मित्रांनो, लक्ष द्या. हे बुक्स येथे तुम्हाला अविनाश अकाउंटच्या या कॅशच्या डेबिटला अविनाशचं नाव, हे 80,000 अमाऊंट एक डिस्काउंट मधली जी असते ते लेजर बुक मध्ये कुठेच लिहायची नाही, कारण की त्याची ऍडिशनल केल्यावर ते येत असते. कॅशच्या डेबिटला अविनाशचं नाव, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला बघा 30 जुलै कॅश अकाउंट डेबिट आहे ना. अरे पिंट्या, कॅश अकाउंट काय डेबिट आहे. मग या कॅश अकाउंटच्या डेबिट मध्ये हे जे क्रेडिट असेल त्याचं नाव दाखव, ते नेम दाखवायचं. मग अविनाश कॅश अकाउंट डेबिट आहे तर अविनाश क्रेडिट आहे. तर बघा अविनाश अकाउंट कॅश किती दिली 79,000. कॅशच्या डेबिटले अविनाशचं नाव, अमाऊंट लिहायची 79,000. आता डिस्काउंटच्या डेबिटला अविनाशचं नाव, अमाऊंट लिहायचं 1,000. डिस्काउंटच्या डेबिट बाजूला, हे डिस्काउंटच्या डेबिट बाजूला इथं 30 जुलै टू अविनाश अकाउंट 1,000 है ना, 1,000. कॅशच्या डेबिट मध्ये अविनाशचं नाव 79,000. डिस्काउंट अलाउडच्या डेबिटला अविनाशचं नाव, अमाऊंट 1,000. आता अविनाश अकाउंटच्या क्रेडिट मध्ये हे दोघांचे नाव दाखवायचे. अविनाश अकाउंटच्या डेबिट मध्ये सॉरी अविनाशच्या क्रेडिट मध्ये, लक्ष द्या, माझे बोलताना कधी ती कमी जास्त होते, लक्ष द्या. अविनाशच्या क्रेडिट मध्ये या दोघांचे नाव, म्हणजे कॅशचा आणि डिस्काउंटचा. अविनाशच्या क्रेडिटला हे अविनाशच्या क्रेडिटला 30 जुलै 2000 बाय कॅश अकाउंट किती 79,000. बघा यांची ऍडिशनल केल्यावर 80,000 येतेच, म्हणून दाखवा लागतो बाय डिस्काउंट अलाउड अकाउंट 1,000. ओके, संपलं. बघा अविनाशच्या क्रेडिटला हे दोघांचे नाव आले 79,000 आणि 1,000. त्या अविनाशच्या क्रेडिट बाजूला आपण लिहिले कॅश अकाउंट आणि डिस्काउंट अलाउड 79,000 आणि 1,000. समजलं का मित्रांनो? संपल्या आता आपल्या एंट्र्या एकदम परफेक्ट. आता बघा, आता हे आपण बघूया. आता यांचा काय काढायचं आपल्याला, ट्रायल बॅलन्स. काय काढायचा आहे? ट्रायल बॅलन्स. तर ट्रायल बॅलन्स ते नंतर काढू आपण, त्यांनी सांगितलेलं आहे. पण सुरुवातीला आपण याचे काय करू, क्रेडिट आणि डेबिटचे बॅलन्स, बीडी आणि ब्रॉड डाऊन, कॅरी डाऊन, ब्रॉड डाऊन. आता इकडे मायनस करायला काही आहे का? काहीच नाही आहे का? काही नाही मित्रांनो. आता ते त्यांनी ते कॅशचे हे आले नाहीत म्हणून कॅश, डिस्काउंट आणि अविनाश, आणि डिस्काउंट, कॅश आणि अमोल. बघा आता ओके. आता यांची ऍडिशनल करायची. काय करायची मित्रांनो? यांची ऍडिशनल इथं लिहायची ऍडिशनल. बघा सांगा आता ऍडिशनल. अरे कमेंट्स करून सांगा पटकन ऍडिशनल. हा 0, आपण 0, 5 आणि 5 प्लस 10 10 होतात. हा 0, हा कॅरी दिला 10 5 15, म्हणजे 1,50,000 आहे की नाही? अरे तसंच समजते ना, 95,000 आणि 5,000 1 lakhs होतात, आणि 50,000 1,50,000. मग ही अमाऊंट दोन्ही बाजूला दाखवायची 1,50,000. आता इथं मायनस करायला काही आहे का? काही नाही. मग इथं मायनस करायला काही नसेल तर या महिन्याची शेवटची तारीख मी तुम्हाला याच्या पहिले सांगितलं. आता हा महिना कितीचा आहे, जुलै महिना कितीचा असतो तर माहिती नाही आम्हाला. जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. टेकड्यावर आलं म्हणजे जुलैचा महिना आहे. कोणता महिना आहे तो? जुलैचा महिना आहे. कोणता महिना आहे? जुलैचा. कोणता महिना आहे? जुलैचा. आता मला तो दाखवा लागेल, तुम्हाला सांगा लागेल. 30 जुलै सांगेन मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला. इथं लिहायचं बाय बॅलन्स सी आणि डी. सी आणि डी. 1,50,000. 1 लाख किती? 50,000. आणि 31 जुलैचा दुसरा दिवस कोणता असतो? जुलैच्या नंतर कोणता महिना येते? काय माहिती सर, कोणता येते माहित नाही. अरे महिने पाठ करा. जुलै नंतर ऑगस्ट येतो. कोणता येतो? ऑगस्ट येतो. जुलै नंतर कोणता येतो? ऑगस्ट. मग इथे लिहायचं 1 ऑगस्ट. 2 बॅलन्स बी आणि डी, ब्रॉड डाऊन 1,50,000. 1 लाख किती? 50,000. आला लक्षात? सेम आता हीच पद्धत इथं बघा. पाहता यांची ऍडिशनल करू आपण.
काय करू त्यांची ऍडिशनल. याचं 2,50,000 आहेत आणि 80,000. तर 8 आणि 8 + 5 13 होता. 3,30,000 येणार. 0 0 0 5 आणि 5 10 0. हा कॅरी आहे की नाही. हा म्हणजे हे 3 झाले, हे तिसरं चालू आहे. हा 0 हा कॅरी कुठे आला. 5 आणि 5 10 10 हा 0 हा कॅरी येते. 8 9 10 11 12 आणि 13 13शी 3 हा चाला 1 3 बघा आले. 3,30,000 3,30,000 3,30,000 आलं की नाही. हा यांची आपण काय केली ऍडिशनल, त्यांची आपण काय केली ऍडिशनल. हा मग आता हे ऍडिशनल केल्यानंतर या बाजूला लिहायचं. कोणत्या बाजूला डाव्या बाजूला. क्रेडिट मधून डेबिट मायनस झाली, क्रेडिट मधून डेबिट मायनस झाली असेल तर डेबिटला लिहा, डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली असेल तर क्रेडिटला दाखवा. मग आता क्रेडिट मधून डेबिट झाली. 30 जुलै 2000 टेकळा आला होता आपला, टेकळा आहे हा टेकळा. 2 बॅलेन्स सी आणि डी कॅरीड डाऊन 3,30,000. पेपरमध्ये तुमचा ह्या बॉक्सच्या अमाऊंटच्या आतमध्येच आली पाहिजे अमाऊंट, बाहेर जाता कामा नाही. आता हे या बाजूला लिहायची, या टोटलच्या खाली. टोटलच्या कुठे लिहायची मित्रांनो खाली, या टोटलच्या खाली आली पाहिजे. कारण की तुम्ही ते काय करता दुसऱ्या दिवशी वापरतो आपण तो पैसा. अरे रात्रीचं शेळं उरलेलं घरातलं फेकून देता का तुम्ही? ते तुमचे आई वडील झपकेत देतील तुम्हाला. भोजडे फुकात येतं का रे हे असे म्हणतील. कमावून पाय असे बोलतील ते तुम्हाला. हाव म्हणून सांगतो. आजच दुसऱ्या दिवशी आपण काय करतो वापर करत असतो. बॅलेन्स बी आणि डी 3,30,000 आलं लक्षात. हा त्यानंतर पाहता आता कॅश अकाउंट काढू आपण. आता याच्यामध्ये कोणती मोठी येते हे बघू. कोणती मोठी येते तसं समजते आपल्याला. हे 2,25,000 आहे, हे 95,000 48,000 हेच मोठी आहे ना, आहे की नाही. म्हणजे 0 0 0 9 आणि 5 किती होतात 9 5 14 14. हे कॅरी 7 + 1 8 8 9 आणि 10 0 हा कॅरी 3,04,000. 9 5 14शी 4 हा चला 1 8 9 10 0 हा 0 आहे. 0 हा चला कॅरी हा 3. ओके 3,04,000. मग 3,04,000 आले. आता यांची ऍडिशनल ही तर स्मॉल येणार आहे. यांची ऍडिशनल मित्रांनो इथंच दाखवतो मी तुम्हाला बघा. 95,000 आहेत ना. 48,000 0 0 0 0 8 आणि 5 13शी 3 चला 1 कॅरी 14 1,40,000 9 आणि +5 किती होता 14 आहे की नाही. 10 14. मग आता ही मोठी आहे 3,04,000 काय आपली खूप मोठी अमाऊंट आहे की नाही. मग काय करायचं 3,04,000 मायनस 1,43,000 1,43,000 हे काय करायची मायनस. अरे पिंट्या हे डेबिट साईड मोठी आली, लार्ज आहे ते, त्याला इंग्लिश मध्ये लार्ज म्हणतात. ही स्मॉल आहे, हे लार्ज मधून स्मॉल काय करा मायनस करा, लार्ज मधून स्मॉल काय करा मायनस करा. म्हणजे डेबिट मधून क्रेडिट काय करा मायनस करा. ही मायनस 0 0 0 4 मधून 3 मायनस करा 1 राहता. आता 0 मधून 4 तर जात नाही, 0 मधून 4 मायनस होतात का नाही. मग इथं दिला हातचा म्हणजे कॅरी. मग 10 मधून 4 गेले किती राहतात 6 राहिले. हा कॅरी पुन्हा खाली उतरवला तुम्ही. कुठे उतरवला तो खाली. मग आता हे किती झाले 1 + 1 2 झाले. मग 3 मधून 2 मायनस करा 1 राहिले. किती राहिले 1 म्हणजे 1,61,000. म्हणजे याचा अर्थ या डेबिट मधून ही क्रेडिट मायनस केली, डेबिट मधून क्रेडिट काय केली मायनस केली. म्हणजे आता या महिन्याची डेबिट मधून क्रेडिट मायनस होत असेल तर 30 जुलै 2000 इथं येणार बाय बॅलेन्स सी आणि डी 1,61,000 1,61,000 1,61,000. याच लेजर मध्ये तुम्हाला मी ट्रायल बॅलन्स सुद्धा शिकवतो जे तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये आहेत. याची अगर टोटल बरोबर आली तर ट्रायल बॅलन्स आपलं बरोबर. मग आता हे आता दुसऱ्या दिवशी इथं टोटलच्या खाली दाखवायचा. कुठे टोटलच्या खाली 1 ऑगस्ट 2002 बॅलेन्स बी आणि डी ब्रॉट डाऊन. म्हणजे माझ्याकडे बॅलन्स आहे 1,61,000 1,61,000. आलं का लक्षात.
एकदम परफेक्ट. समजलं मित्रांनो? समजलं. त्यानंतर आता त्याचं सुद्धा आपल्याला बॅलन्स काढायचे. त्याचे सुद्धा काय काढायचे आता आपल्याला? बॅलन्स. बघा आता डिस्काउंटचे बॅलन्स काढू आपण. या बाजूला कोणती मोठी आहे ती? हे 5000 आहे, 2000 आहे, हे 25,000 प्लस 1000 म्हणजे 26,000. 20 किती? 6,000. 26,000. मग 5,000 प्लस 7,000 म्हणजे 7,000. मग 27,000 मधून 7,000 गेले, किती राहता? 19,000. तरी तुम्हाला मी हे बघा करून दाखवतो. 7 आलं का लक्षात? हे याच्यासाठी करून दाखवत आहे की लक्ष द्या. आता काय सांगतो? 0 0 हा 6 आहे, हा 7 आहे ना. आता तुम्हाला मोजायची जी पद्धत असते ती काही जणांची चुकीची असते. बघा हा 1 दिला, 6 आहे, इथं कॅरी दिला म्हणजे 16 झाले. किती झाले ते? 16 झाले. म्हणजे 16 मधून 7 मायनस करा. 16 मधून किती मायनस करा? 7. मग मुलं कसे करतात? ते 1 2 3 4 5 असं नाही करायचं. हे बोट दिलेले आहेत तुम्हाला, कांडे दिलेले आहेत बघा. 16 मधून 7 मायनस करायचे. मग 7च्या पुढे मोजायचं. हे जे दिलेले असतात आपल्याला कांडे, एका बोटावर 3 असतात. एका बोटावर किती असतात? 3 असतात. असे तुम्हाला किती दिलेले आहे? किती दिले? 15 15 आहे. 3 1 3 3 7 3 3 9 3 12 3 5 15. माझ्या बोटावर एक एक्स्ट्रा आहे, 16 आहे. बघा लक्ष द्या. तर 7 आहे. 7च्या पुढे 8 9 10 11 12 13 14 15 16. किती राहिले? 16. म्हणजे किती झाले ते? 9. अरे 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. म्हणजे हे किती झाले? 9. 3 3 6 आणि 3 9. मग इथं लिहायचं तुम्हाला 9. किती लिहायचे? 9. हे 1 कॅरी खाली उतरवा. 2 मधून 1 गेला, किती राहते? 1. म्हणजे किती आले तुमचे? 19,000 आले की नाही? मी सांगितलं तसे 19,000. बघा मी इथं डेबिट मधून क्रेडिट मायनस होत आहे. जुलै बाय बॅलन्स सी आणि डी 19,000. आता हे या बाजूला दाखवायचे. 1 ऑगस्ट 2 बॅलन्स सी आणि बी आणि डी येणार. बी आणि डी. जरुरी नाही की एकाच डेबिटलाच येते बी डी. कुठे पण येऊ शकते. बघा आता त्यानंतर आता बघा, आता 48,000 प्लस 2,000 50,000 होतात. 48 प्लस 2 50,000 आणि 50,000 दिलेलेच आहे. दिलेलं आहे ना. मग आता या 50 मधून 50 मायनस होतात का? नाही. याचा अर्थ दोन्ही बाजूची टोटल काय येऊ राहिली? ही सेम 50 50,000 आणि 50,000. हे मोठी आहे किंवा ही मोठी आहे, याच्यात काहीच आपल्याला लक्षात आलं नाही. त्याच्यामुळे हे नील लिहायचं. नील काय दाखवायचं? नील. ते अकाउंट काय आहे? नील आहे. याचा अर्थ अमोलचं अकाउंट काय आहे? नील. सेम आहे. त्यानंतर आता अविनाश. असं कंपल्सरी सगळ्याच अकाउंटला होत नाही. एखादंच अकाउंट येते किंवा मग येऊ शकते. तर बघा आता या डेबिटला 80,000 एकच अमाऊंट आहे. इथं 78,000 1,000 एकच अमाऊंट आहे, म्हणजे 80,000. म्हणजे हे दोन्ही बाजूची साईड सुद्धा काय येऊ राहिली? सारखीच येऊ राहिली. काय येऊ राहिलेली आहे? सारखीच. मग इथं लिहायचं नील. अरे काय लिहायचं? नील लिहायचं. काय लिहायचं? नील. दोन्ही बाजू सेम आल्या. याचा अर्थ आता आपले हे लेजर अकाउंट संपलेले आहे. तर बघा आता आपण काय करणार आहे? ट्रायल बॅलन्स काढूया. हे गणित आपलं बरोबर आहे की नाही हे पण आपल्या लक्षात येते. ट्रायल बॅलन्सची बेरीज अगर चुकली तर तुमचं गणित चुकलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा. टिंग 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 टिंग. घंटीचं बटन. बघा आता ट्रायल बॅलन्स काढण्यासाठी जागा. बघा आता ट्रायल बॅलन्स काढूया आपण. तर ट्रायल बॅलन्स तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. मी हे थोडंसं पुसतो आणि तुम्हाला इथं ट्रायल बॅलन्स काढून दाखवतो मित्रांनो. स्क्रीनशॉट काढला? आलं? समजलं? आलं का लक्षात? बघा आता आपण हे पुसूया थोडस आणि इथं ट्रायल बॅलन्स काढूया. लक्ष द्या. तर दुसऱ्या पेजवर, नेक्स्ट पेजवर तुम्ही काय करता? नेक्स्ट पेजवर आखणी करता. तर बघा एकदम ह्याच्यात आहे, सोप्या ह्याच्यातच आहे ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सची आखणी करायची. त्यानंतर बघा आता सेम थोडस मोठी दाखवतो. बसलं पाहिजे आपलं. बसते की नाही बसत काय? बरं बसवत. बघा इथे लिहायचं
पर्टिक्युलर आणि हे लिहायचं अमाऊंट, ही पण लिहायची अमाऊंट. हा तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं हे गणित बरोबर आहे की नाही हे कसं लक्षात येते बघा. आता आपलं पहिलं कोणतं आहे, परचेस अकाउंट. कोणता अकाउंट आहे, परचेस अकाउंट आहे की नाही. मग इथे लिहा परचेस अकाउंट. मग कोणता अकाउंट आहे तुमचं, सेल्स अकाउंट. कोणता आहे, सेल्स अकाउंट. नंतर कोणता अकाउंट आहे, कॅश अकाउंट, एक कॅश अकाउंट. त्यानंतर कोणता अकाउंट आहे, डिस्काउंट अकाउंट, हे दाखवा त्याला डिस्काउंट अकाउंट. नंतर कोणता आहे, अमोल अकाउंट. आता ते नीलच आहे, लिहिण्याची कशी आवश्यकता नाही आहे. त्यानंतर अविनाश अकाउंट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा लाईक करत जा म्हणजे मला माहिती होणार आणि तुमच्या मित्रांना सुद्धा, कॉलेजचे सगळे जे मित्र असतील त्यांना सेंड करा. मित्रांनो नक्की सेंड करा. हा बघेच विद्यार्थी व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत, असं करू नका. म्हणजे मला तुमच्यापासून थोडासा आधार मिळतो. बघा परचेस अकाउंट, कोणता अकाउंट, परचेस अकाउंट. आता तुम्हाला सांगतो मी मित्रांनो, हे आता इथं तुम्ही कन्फ्युज होऊन जासा आणि पुसून ठेवतो मी. हा बघा ह्याची ऍडिशनल केली होती आपण ते. तर जे 1 ऑगस्ट, कुठे 1 ऑगस्ट डेबिट बाजूला असेल तर डेबिट बाजू, क्रेडिट बाजूला असेल तर क्रेडिट बाजूची अमाऊंट. तर बघा हे कुठे दिलेलं आहे, 1 ऑगस्ट बॅलन्स बीडी कोणत्या बाजूला आहे तुमचा, डेबिट मध्ये आहे ना, 1,50,000 परचेस अकाउंट म्हणजे डेबिट बाजूला. मग अमाऊंट इथे लिहायची डेबिट बाजूला 1,50,000. बॅलन्स बीडी बघायचं, काय बघायचं तुम्हाला, बीडी. काय बघायचं, बीडी. मग परचेस अकाउंटच्या डेबिटला आहे बीडी, मग आपण डेबिटला लिहिलं, दाखवलं. हा मग नंतर सेलचं कुठे आहे, डेबिटला आहे का बीडी, नाही क्रेडिटला आहे बीडी. बीडी बघायचं, बीडी म्हणजे टोटलच्या खाली आलेले 1 ऑगस्ट बीडी क्रेडिटला आहे 3 लाख सेल 3,30,000. ओके. हा त्यानंतर कॅश अकाउंट, हे कॅश अकाउंट, कॅश अकाउंटचं बीडी डेबिटला आहे, कुठे आहे, डेबिट बाजूला. कॅश अकाउंटचं डेबिट 1,61,000. हा डिस्काउंटचं बीडी कुठे आहे, डिस्काउंट अकाउंट, डिस्काउंटचं बीडी आहे डेबिटलाच 19,000. 19,000. हा बघा आता अमोलचं नील आहे आणि अविनाशचं सुद्धा नील. ओके. हा बघा आता त्यानंतर आता यांची करायची आपल्याला ऍडिशनल. काय करायची, ऍडिशनल टोटल करायची. टोटल अगर चुकली, सेम आली नाही दोन्ही बाजूची, तर तुमचं गणित चुकलं. हे डेबिट आणि ही क्रेडिट असं समजा. हा तर बघा 3,30,000 इकडे एकच आहे त्याच्यामुळे 3,30,000. ओके. हा 1,50,000 यांची आता ऍडिशनल करू. 0 0 0 हे 3 झिरो आहेत, 3 याचे झिरो. हा चौथ्या नंबरची संख्या 9 + 1 10 0 आहे. 10 हा 0, हा आला कॅरी. 6 + 2 किती होतात, 8. 8 + 5 8 आणि 5 किती होतात, 8 + 5 13 म्हणजे 3. हा कॅरी पुन्हा हा मग आता हे बघा 1 + 1 + 1 3 म्हणजे 3,30,000. म्हणजेच आपली दोन्ही टोटल काय आली, बरोबर आली. आपलं गणित काल बरोबर आलं. बल्ले 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 बल्ले, आपलं गणित बरोबर आलं की नाही. हा टोटल बरोबर आली म्हणजे गणित बरोबर आलं का लक्षात मित्रांनो, समजलं. स्क्रीनशॉट काढून घ्या पुन्हा त्याचा सुद्धा. हा तुम्हाला गणित सुद्धा दिलेलं आहे मी, बरोबर गणित लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा बघा कळला. ओके लक्षात आलं, काहीच टेन्शन नाही, समजला. तुम्ही असेच मला कमेंट करत जा चांगल्या पद्धतीने आणि मला सांगत जा आणि लाईक करत जा, म्हणजेच मला आनंद होणार. व्हिडिओ जय श्रीराम.